शेळीपालन करणारे, मेंढीपालन करणारे अनेक लोक आहेत बरं का. जवळजवळ घरोघरी एक तरी मेंढी नसली तरी एक तर शेळी, दोन तर शेळ्या घरोघरी असतातच. परंतु काहींच्या खांडव्यानी असतात, खांडव्यानी मेंढ्या असतात, शेळ्या खांडव्यानी असतात. 200-200, 300-300 अशा शेळ्या पाळलेल्या असतात व्यापारी लोक. परंतु ह्यांना जर विचारलं की एका शेळीला किंवा एका मेंढीला दिवसाकाठी किती चारा लागतो, असं जर ह्यांना विचारलं तर सरळ उत्तर देतात. किती लागतो म्हणून असं विचारलं, गेले सांगून ज्ञानेश्वरी माणसा परास मेंढर घरी, गेले सांगून ज्ञानेश्वरी माणसा परास मेंढर घरी, गेले सांगून ज्ञानेश्वरी शेळ्या परास मेंढर घरी, शेळ्या परास मेंढर घरी, शेळ्या परास मेंढर घरी, गेले सांगून ज्ञानेश्वरी माणसा परास मेंढर घरी. तर सरळ उत्तर देतात, आम्ही काय सर मोजमाप केलेलं नाही, आम्ही जेवढं खाईल तेवढं टाकतो, जेवढं खाईल तेवढं टाकणं, किंवा दिवसभर शेळ्या दिवसभर मेंढ्या रानात सरायला नेणं म्हणजे खरं शेळीपालन नव्हे किंवा खरं मेंढीपालन नव्हे. विचार जर केला तर 40 किलोची 40 ते 50 किलोची शेळी जर पकडली आपण, शेळी असेल मेंढी असेल, साधारण याच दरम्यान वजन असतं, काही ठराविक जाती सोडून. मग ती नुसतंच ज्यांची वजनं खूप आहेत, 70 किलो 80 किलो 90 किलो, ही नुसत्या ही लाटं सांभाळायचं, धडमाज करत नाही, माझावर येत नाही, शो पीस म्हणून त्यांनी ती सांभाळलेला असतो. लोकांनी फक्त कौतुक करावं, वाह काय शेळ्या आहेत त्या. शेळ्या किती मोठ्या आहेत, त्या किती माजलेल्या आहेत ह्या महत्त्वाचं नाही, त्या वेळच्या वेळेला माझावर येणं हे फार महत्त्वाचं आहे. लक्षात ठेवा, हे वाक्य मी नेहमी सांगत असतो. तर दिवसाकाठी शेळी किंवा मेंढी 40 किलो 50 किलोची, एक 1500 ग्रॅम म्हणजे साधारण 1.5 किलो, आलं का लक्षात, ते 2000 ग्रॅम म्हणजे 2 किलो, म्हणजे सरासरी आपण धरून चालूया की 1.25 किलो फक्त एका शेळीला एका दिवसासाठी खाद्य भरपूर झालं. बऱ्याच जणांच्या डोक्यामध्ये संशयाची पाल चुकली असेल, सर आम्ही वजच्या वजं घालतोय, गावणी भरून टाकतोय, 4-4 वेळेला टाकतोय, आणि तुम्ही सांगताय 1.5 किलो 2 किलो. तर 1.5 किलो म्हणजे 1500 ग्रॅम, धरा 1600 ग्रॅम, 1600-1700 ग्रॅम. परंतु 1.5 किलो ते 2 किलो यापेक्षा जादा चारा हे शेळ्यांना कधीही लागत नाही, हे लक्षात ठेवा. दिवसाकाठी म्हणतोय बरं का मी पूर्णपणे. आता हे 1600 ग्रॅममध्ये खुराकच त्यांना जवळजवळ दिवसाकाठी 550 ग्रॅम खुराक लागतो, साधारण 550 ते 550 ग्रॅम. मग हा जो खुराक आहे 550 ग्रॅम खुराक, नीट लक्ष द्या, हे पूर्ण जे मी सांगतोय लक्षात ठेवा, त्याच्यावरती नीट लक्ष देऊन ऐका. तुमच्या मनात शंका येणार आहे, त्या शंकेचं निरसन शेवटपर्यंत मी करतो, परंतु तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या. मग शेळी
सडी असू द्या, गाभण असू द्या, वेलेली शेळी असू द्या, परंतु तिला कमीत कमी किती खाद्याची आवश्यकता आहे, नवे नवे शेळीचं प्रमाण काय, खाद्याचं प्रमाण काय. उगाच मुलूभर खुराक घालायचा, सकाळी अर्धा किलो घालतोय, संध्याकाळी अर्धा किलो घालतोय, ती कशी शेडसह विकावं लागेल सगळं. ध्यानात आलं का तुमच्या? नव्हे त्याच्या शरीराला पचतंय, पचन होतंय तेवढं घालावं का वाजवीपेक्षा जास्त घालावं. आपण एखाद्या दिवशी वाजवीपेक्षा जास्त जेवण केलं तर दुसऱ्या दिवशी आपल्याला संडासला जाईपर्यंत दम निघत नाही. ध्यानात आलं का? बंधनं कशासाठी केली? रात्री जरा वाजवीपेक्षा जास्त जेवण करून बघा दुसऱ्या दिवशी सकाळी काय हाल अवस्था होती ती, म्हणजे लक्षात येईल तुमच्या. मग पुन्हा हे वाजवीपेक्षा जास्त घातलं की हे मी प्रशिक्षण शास्त्रीयदृष्ट्या सर्व अनुभवातून अगदी PhD केलेली व्यक्तीसुद्धा ह्याच्यावरती नो ऑब्जेक्शन. कारण पुस्तकातलं वाचून मस्तकात घेणारे भरपूर जण आहेत, अनुभवातून सांगणारे फार कमी आहेत. आणि सर्वात श्रेष्ठ काय आहे, एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव हाच सर्वात श्रेष्ठ गुरु असतो. हे काय आहे, शेळीपालन असं करावं तसं करावं पुस्तक वाचून सांगणारे, व्हिडिओ करणारे भरपूर जण आहेत. त्यांचं शेड बी दाखवलेलं असते त्यांनी जुनं, पुन्हा विकून टाकलेलं असते. 21 वर्ष झालं, 21 कसली 24 वर्ष झालं येऊन पाहिजे शेड मूळचं आहे तेच आताही आहे. त्याच्यामध्ये तारा वगैरे कुठं तुटलेल्या आहेत, त्या फक्त नवीन तारा टाकलेल्या आहेत. नंतर 20 वर्ष झालं त्याच तारा आहेत. आणि हे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंही असेल. तर मुख्य विषय हा आहे की 550 ग्रॅम जास्तीत जास्त बरं का, कमीत कमी 550 ग्रॅम एकाच वेळेला द्यायचा नाही. ती शेळी फुगते. मग आलं का लक्षात? ते फुगते. अहो खाल्लेला चारा, खाल्लेलं खुराक हा तिचा रवंथ झाला पाहिजे ना तेवढ्याचा. आणि एवढा खाल्लेला चारा रवंथ करण्यासाठी कमीत कमी तिला मध्ये 2 तास लागतात. ध्यानात आलं का तुमच्या? त्यावेळेला ते डाळ मिसळून व्यवस्थितरित्या पौष्टिक पदार्थ आम्ही बरं का जवळजवळ सगळे आमची लहान मोठी धरून काय एक साधारण 80-90 च्या आसपास संख्ये 4 दिवसातून एकदा, 3 दिवसातून 4 दिवसातून एकदा आम्ही लोटतो. किती लेंड्या पाडावत्या साधारण? ही 90 जनावरं आहेत, यांच्या लेंड्या फक्त 5 गमेली ती 6 गमेली पडतात. ते बी किती दिवसाच्या? 3 ते 4 दिवसाच्या. आणि ही सत्य परिस्थिती आहे. पचनी पडतं ना त्यांच्या. ध्यानात आलं का? माझ्याकडं जनावर माजलेलं नाही दिसणार, असं शेलाटी दिसणार, मास्कांड बी दिसणार नाही, फार खराब बी दिसणार नाही, मध्यम स्थितीमध्ये. बरेच जण म्हणते तर शेळ्या माझ्या बघितल्या, मेंढ्या बघितल्या की सर लयच खराब आहे तो. अरे खराब नव्हे, त्या स्थितीमध्ये आहेत म्हणून तर मी उत्पादन घेतोय. ध्यानात आलं का? हे काही शो पीस नाही किंवा लोकांनी बघावं म्हणून केलेलं नाही. त्यातून मला उत्पादन काय मिळतंय. लक्षात आलं? तर हा 550 ग्रॅमपैकी 250-250 ग्रॅम सकाळी आणि 250 ग्रॅम सायंकाळी. साधारण 250 ग्रॅम किंवा 250 ग्रॅम सकाळी आणि 250 ग्रॅम किंवा 250 ग्रॅम
सायंकाळी 550 ग्रॅमचं जर तुम्ही 2 भाग केलं, 5च्या निम्मा 2.5 होतं. येतं का लक्षात? म्हणजे 250 ग्रॅम सकाळी आणि 250 ग्रॅम सायंकाळी एवढं जरी तुम्ही लक्षात ठेवलं तरी सुद्धा भरपूर झालं. बघा आता मी तुम्हाला 1600 ते 1700 ग्रॅमचं गणित तुम्हाला मांडून दाखवतो या व्हिडिओमध्ये. त्यानंतर कोरडा चारा म्हणजे ज्याला आपण वाळली वैरण म्हणतो, तूर भुसा म्हणतो, बुसकटाच्या स्वरूपामध्ये काहीही असलेलं मूर घास असेल, या मूर घासामध्ये कुठलाही असलेला पदार्थ असेल तर तो पदार्थ कधीही म्हणतोय मी 350 ग्रॅमपेक्षा जास्त द्यायचा नाही आहे. मग तो मूर घास असू द्या, तुमचा एका शेळीचं चाललंय बरं का, मूर घास असू द्या किंवा तो आपला तुरभुसा असू द्या, बुसकटाच्या स्वरूपामध्ये काहीही असू द्या, काहीही असलं तरी फक्त 350 ग्रॅम द्यायचं. म्हणजे आता मगाशी सांगितलेलं मी 550 ग्रॅम आणि हे 350 ग्रॅम म्हणजे एकूण झालं 5 आणि 3 8 आणि 1 9. म्हणजे आता 1600 ग्रॅममधलं जर 900 ग्रॅम गेलं तर खाली राहिलं फक्त 700 ग्रॅम. 700 ग्रॅम राहिलं खाली. लक्षात आलं तुमच्या? मग ओला चारा जो आहे, लक्षात ठेवा, हा ओला चारा 2 वेळा दुभागून त्या ओल्या चाऱ्यामध्ये तुम्ही एकदल घालत असाल. एकदल म्हणजे ज्वारी, कडवळ असेल, मका असेल, कुठलाही एकदल असा ध्यानात आलं का तुमच्यामध्ये, किंवा द्विदल चारा असेल, आलं का लक्षात? त्याचं जे प्रमाण आहे ह्या 700 ग्रॅममध्ये ते साधारण 250 ग्रॅम, नीट लक्ष द्या, 250 ग्रॅम हा एकदल चारा, ओला सांगतोय बरं का मी, एकदल चारा ओला, आणि उरलेला साधारण 450 ग्रॅम हा द्विदल चारा. मग कुठलाही तुमच्याकडं ओला चवळी असेल, द्विदल पिकं कोणतीही तुमच्याकडं असतील, द्विदल आणि एकदल कळतं का तुम्हाला? जाऊ द्या, तुमच्याकडं जो उपलब्ध आहे ते ओला चारा की ज्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जवळजवळ 70 ते 80% पाण्याचं प्रमाण असतं. तो किती ग्रॅम द्यायचा? फक्त 700 ग्रॅमच द्यायचा. आता नीट लक्ष द्या, इथून पुढे कळणं फार महत्त्वाचं आहे. म्हणजे मी ही पूर्ण जे सांगितलं 1600 ग्रॅम किंवा 2000 ग्रॅम किंवा 1.5 किलो 2 किलो हे जे सांगितलं, हे ज्याला शुष्क खाद्य म्हणजे पाणी नसलेलं खाद्य, नीट लक्ष द्या. मग आता हे जे सुरुवातीला मी 900 ग्रॅम जे सांगितलेलं आहे त्या 900 ग्रॅममध्ये म्हणजे कुठलं 900 ग्रॅम सांगितलंय मी? 550 ग्रॅम खुराक आणि 350 ग्रॅम काय सांगितलं? आपला वाळला चारा, तुरभुसा वगैरे जे आहे ते. हे 900 ग्रॅम बाजूलाच करा. आता तुमच्याकडं ओला भरपूर चारा उपलब्ध आहे, तर हा ओला चारा दुभागून कशा पद्धतीनं द्यायचा?
700 ग्रॅम सांगितलं म्हणजे तुम्हाला वाटेल की 1 किलोला बी सरांनी कमी सांगितलं. अरे परंतु या 700 ग्रॅम कोरडा चारा भरण्यासाठी त्याच्यामधलं पाण्याचं प्रमाण वजा केलं पाहिजे ना. मग या चाऱ्याची तुम्ही 700 ग्रॅमची तिप्पट करा किंवा चौपट करा, म्हणजे लक्षात येते तुमच्या. म्हणजे दिवसाकाठी लक्षात ठेवा, दुप्पट केली तिप्पट केली तर 7 त्रिक 21, म्हणजे 2100 ग्रॅम म्हणजे 2 किलो. आणि जर ह्याची चौपट केली तर 7 चोक 28, म्हणजे साधारण 3 किलो. म्हणजे 700 ग्रॅम तिला ओला चारा मिळण्यासाठी, नीट लक्ष द्या, पौष्टिकता 700 ग्रॅम चाऱ्याची मिळण्यासाठी तिला, त्या शेळीला तुम्ही कमीत कमी दिवसाकाठी 2 किलो हिरवा चारा, मग तो एकदल असू द्या द्विदल असू द्या, एका शेळीच्या वाट्याला 2 किलो चारा आला पाहिजे कमीत कमी, आणि जास्तीत जास्त 3 किलो चारा आला पाहिजे. बरं, हा बी चारा विभागून आला पाहिजे, लक्षात ठेवा. एकाच वेळेला जर तुम्ही घातलं नाही, ते आता खाद्याचं वेळापत्रक मी पुढे सांगतोय. म्हणजे सर्वसाधारण जर तुम्ही विचार केला, आता हे माझ्या बोळ्या शेळी पालकाला, मेंढी पालकाला समजणार नाही, त्याच्यामुळं मी माझ्या भाषेमध्ये सांगतो. हे शास्त्रीय भाषा झाली, माझ्या भाषेमध्ये थोडक्यात सांगतो. अर्धा किलो, नीट लक्ष द्या, अर्धा किलो खुराक, मग जो तुम्ही ठेवताय तो, त्यातलाही सकाळी निम्मा आणि सायंकाळी निम्मा. ही पहिली गोष्ट कळाली तुम्हाला. एक वेळ, ते पुढे वेळापत्रक सांगतो, त्या वेळेला वाळा चारा, मग तो कुठल्याही स्वरूपामध्ये असेल, कुट्टीच्या स्वरूपामध्ये वाळा असला पाहिजे. पाण्याचा अंश त्यामध्ये अजिबात असता कामा नाही. तो साधारण 350 ग्रॅम, म्हणजे 3 वेळचं तर तुमच्या लक्षात आलं. सकाळचा 250 ग्रॅम खुराक, संध्याकाळचा 250 ग्रॅम खुराक, आणि पुन्हा मी पुढच्या व्हिडिओमध्ये वेळापत्रक सांगणार आहे, त्यामध्ये वाळा चारा एका शेळीसाठी 350 ग्रॅम. मग राहिला आता हिरवा चारा. तर हिरवा चारा लक्षात ठेवा, कमीत कमी 2 किलो, कुठलाही टाका, एकदल टाका, द्विदल टाका, कुठलाही टाका, कमीत कमी 2 किलो, जास्तीत जास्त 3 किलो. हा 2 किलो बी कसा विभागून द्यायचा ते पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो. आणि 3 किलोही कसा विभागून द्यायचा, किती वेळा द्यायचा, कोणत्या वेळेला काय द्यायचं, हे मी पुढील व्हिडिओमध्ये सांगतो. बरंच काही याच्याविषयी बोलता येतं, परंतु व्हिडिओ फार मोठा करू इच्छित नाही. माझ्या मते शंका कोणाच्या असतील तर माझा नंबर दिलेला असतो, त्याच्यावरती तुम्ही फोन करून कॉन्टॅक्ट करू शकता. ओके. रामकृष्ण हरी, विठ्ठल केशव.